रोहित पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी ते चर्चा करणार आहेत। रोहित पवार शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी चर्चा करणार आहेत राज ठाकरेंसोबत रोहित पवार, आणि त्यासाठी रोहित पवार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले। शिवतीर्थाबाहेरून रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। रिजवान, काय अधिकचे अपडेट्स, काय घडामोडी घडतात सध्या तिथे? सौरभ, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गेले अनेक दिवसापासून रोहित पवार जे आहे ते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जे आहे ते चौकशीची मागणी करत आहे, आणि याच संदर्भात जे आहे ते रोहित पवार शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहे। आपण जर पाहिलं तर रोहित पवार जे आहे ते पहिल्या दिवसापासून मागणी करत आहे की VSR कंपनी आणि DGC यांच्यावरती जे आहे ते गुन्हा दाखल करावा, परंतु ज्या पद्धतीने कोणाचा दबावामुळे अद्यापर्यंत गुन्हा दाखल झाला याची मागणी जी आहे ती रोहित पवार यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे। आणि त्याचमुळे कुठेतरी आज राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी स्वतः रोहित पवार जे आहेत त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे, आणि संपूर्ण माहिती जी आहे ते स्वतः राज ठाकरे यांना रोहित पवार हे देणार आहे। आणि त्यामुळे त्यांची याच्या अगोदर देखील संजय राऊत यांची देखील भेट घेतलेली, अनेक नेते मंडळी यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे की ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जी VSR कंपनी आणि DGC यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, परंतु अद्यापर्यंत आपल्याला तर कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून येताना दिसून येत नाही। त्यामुळे ही संपूर्ण बाब जी आहे ती रोहित पवार स्वतः आज राज ठाकरे यांना सांगणार आहे, आणि त्यामुळे कशा पद्धतीने भविष्यामध्ये जे काही कारवाई आहे किंवा प्लेन क्रॅशमध्ये जे आहे ते कारवाई व्हावी अशी मागणी रोहित पवार या ठिकाणी राज ठाकरे यांना करणार आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स रिजवान आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।